हॅलो एव्हरीवन. थंबनेलवरून तुम्हाला आजचा टॉपिक हा समजलाच असेल. तर आज हा टॉपिक निवडण्याचं कारण म्हणजे 2 दिवसापूर्वी आमचे जे नेहमीचे पेशंट आहेत तर ते हजबंड वाईफ क्लिनिकमध्ये आलेले आणि ते बऱ्यापैकी टेन्स दिसत होते. त्यांनी अलगदच खिशातून एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट पेनसारखं दिसणारं टेबलवर ठेवलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर खूप सारे क्वेश्चन्स होते जे स्पष्ट दिसत होतं. आता ते इन्स्ट्रुमेंट काय आहे हे बघता क्षणी आम्हाला समजलं. ते होतं एक वेब पेन अर्थात ई सिगारेट, जी त्यांना त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलाच्या सॅकमध्ये सापडलेली होती. याबद्दल पूर्ण डिटेल माहिती हवी होती आणि म्हणूनच ते अपॉइंटमेंट घेऊन क्लिनिकमध्ये आले होते. पण मनात आलं की हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि गंभीर आहे, त्यामुळे आपण निश्चितच हा ॲड्रेस करायला हरकत नाही. आणि हा टॉपिकही असा आहे की याबद्दल कदाचित काही लोकांना माहिती नसेलही आणि म्हणूनच आज आपण या ई सिगारेटबद्दल डिटेल माहिती करून घेणार आहोत. नॉर्मल सिगारेट किंवा पेपर सिगारेट आरोग्याला किती हानिकारक आहेत या सर्वांबद्दल आपल्याला माहिती असतेच, पण ई सिगारेटबद्दल अजूनही बऱ्याच लोकांना तितकीशी माहिती नाही. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांबरोबरही तो शेअर करा की जेणेकरून सोशल अवेअरनेस व्हायला यामुळे मदत होऊ शकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर ही ई सिगारेट म्हणजे नक्की काय, त्याचं प्रमाण अलीकडे का वाढलं आहे, तरुणांमध्ये एस्पेशली ती का लोकप्रिय होती आहे, त्यापासून नक्की काय काय दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहेत, या सर्वांबद्दल आपण आज डिटेल माहिती करून घेणार आहोत. तर या ई सिगारेटला वेपिंग पेन असं सुद्धा म्हणलं जातं आणि या ई सिगारेट ओढण्याच्या प्रक्रियेला वेपिंग असं म्हणलं जातं. आपल्याला माहिती आहे की नॉर्मल सिगारेट किंवा पेपर सिगारेट जेव्हा आपण जाळतो पेटवतो त्यावेळी त्याच्यातून धूर निघतो आणि तो धूर शरीरामध्ये ओढला जातो. प्रत्येक पफ बरोबर हा धूर शरीरामध्ये ओढला जातो. पण हे ई सिगारेट म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्यामध्ये लिक्विड असतं. लिक्विड गरम होऊन त्यामधून वाफ तयार होते आणि ही वाफ इनहेल केली जाते आणि म्हणूनच या प्रोसेसला वेपिंग असं बोललं जातं. आपल्या सर्वांना नॉर्मल सिगारेट किंवा पेपर सिगारेट याबद्दल माहिती आहेच, पण मार्केटमध्ये ई सिगारेट ही सुद्धा मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे आणि त्याचं ॲडिक्शन हे दिवसेंदिवस वाढताना दिसून येतं आहे. एस्पेशली यूथमध्ये किंवा तरुणाईमध्ये ती प्रचंड लोकप्रिय आहे, त्याची प्रचंड मोठी क्रेज आहे. आता तरुणांमध्ये ही ई सिगारेट लोकप्रिय होण्यामागची खूप सारी कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ई सिगारेट ही पेपर सिगारेटपेक्षा कमी हानिकारक असते असा एक गैरसमज तरुणांमध्ये दिसून येतो, जे पूर्णपणे चुकीचे आहे. पेपर सिगारेट इतकीच ई सिगारेटसुद्धा आरोग्यासाठी हानिकारक आहे. लोकप्रिय असण्यामागे अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे या ई सिगारेटमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल आहेत. स्ट्रॉबेरी, पायनॅपल अँड वॉटनॉट. तर असे वेगवेगळे फ्लेवर्सही तुम्हाला यामध्ये मिळू शकतात. त्यामुळे याची लोकप्रियता टीनेजर्समध्ये सुद्धा वाढलेली दिसून येते. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणता येईल की याचं अट्रॅक्टिव्ह डिझाईन. हे जे वेब पेन आहेत किंवा हे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम असं सुद्धा म्हणलं जातं, ENDS. तर हे जे डिव्हाइस आहे याचं डिझाईनही अट्रॅक्टिव्ह केलेलं आहे. नॉर्मल पेपर सिगारेट जेव्हा पेटवली जाते त्यावेळी त्याचं टोक हे जाळामुळे रेड दिसतं. तर त्याच पद्धतीने तोच फील येण्यासाठी या वेब पेनमध्ये किंवा ई सिगारेटमध्ये सुद्धा एका टोकाला LED लाईट बसवण्यात आलेली आहे. जेव्हा एक पफ घेतला जातो त्यावेळी ती समोरची लाईटही चालू होते. तर असे हे ई सिगारेट्स वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये अवेलेबल आहे. त्याचे डिझाईन ॲडव्हान्स्ड आहेत आणि कूल दिसण्याच्या नादात तरुणाई या ई सिगारेटच्या विळख्यात अगदी ओढली जाताना आपल्याला दिसून येत आहे. आता सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की हे ई सिगारेट म्हणजे हे उपकरण नेमकं असतं कसं, त्याच्यामध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स असतात. तर ही ई सिगारेट म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम डिव्हाइस असं सुद्धा म्हणलं जातं. हे ई सिगारेट्स हे बॅटरी ऑपरेटेड असतात. नॉर्मल सिगारेटसारखं यामध्ये तंबाखूही नसते किंवा ती पेटवावी सुद्धा लागत नाही. तर या ई सिगारेटमध्ये एक कार्ट्रिज असतं आणि त्यामध्ये एक लिक्विड असतं ज्यामध्ये निकोटीन असतं, विच इज हायली ॲडिक्टिव्ह. आणि हे कार्ट्रिज संपलं की रिफिल करता येतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे सिगारेटच्या एका एंडला LED बल्ब असतो, त्यामुळे जेव्हा पफ घेतला जातो त्यावेळी हा LED बल्ब हा चालू होतो. जेव्हा पफ घेतला जातो त्यावेळी हे लिक्विड गरम होतं आणि त्यापासून वेपर्स तयार होतात आणि हे वेपर्स इनहेल केले जातात. म्हणजे नॉर्मल सिगारेटमध्ये जसा धूर आत ओढला जातो तसे या ई सिगारेटमध्ये वेपर्स इनहेल केले जातात, श्वासामार्फत आत घेतले जातात आणि म्हणून याला वेपिंग असं म्हणलं जातं. तर या ई सिगारेटमध्ये 3 मेन कॉम्पोनंट्स हे दिसून येतात. एक म्हणजे रिचार्जेबल लिथियम बॅटरी, दुसरं निकोटीन कार्ट्रिज जे आपण संपलं की रिफिल करू शकतो आणि तिसरं आहे इव्हॅपोरेटिव्ह चेंबर. या हीटरमुळे निकोटीन जे आहे लिक्विडमध्ये तर ते स्टीममध्ये कन्वर्ट केलं जातं. जो हीटर आहे तो
तो गरम झाल्यामुळे जे लिक्विड आहे चेंबरमध्ये, तर ते लिक्विड ज्याच्यामध्ये निकोटीन आहे, तर ते लिक्विड हीट होतं आणि त्याच्यामुळे वेपर्स तयार होतात किंवा स्टीम तयार होतं, व्यक्तीमार्फत इनहेल केली जाते. तर अशी ही ई सिगारेट आरोग्यासाठी निश्चितच पेपर सिगारेट इतकीच हानिकारक आहे, बिलकुलही सेफ नाही. आणि म्हणूनच 2019मध्येच युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने या ई सिगारेटवर बॅन इम्पोज केलेला आहे. पण आपल्या इथे जेव्हा एखादी गोष्ट बॅन केली जाते तेव्हा ती थोडे जास्तीचे पैसे देऊन ब्लॅक मार्केटमध्ये इझिली मिळून जाते आणि तेच घडतंय ई सिगारेटबद्दल. तर आता ही ई सिगारेट जर कुठल्याही व्यक्तीजवळ सापडली तर त्याच्यासाठी मोठा दंडही आहे. जर कुठल्याही व्यक्तीजवळ पहिल्यांदा ई सिगारेट सापडली तर 1 वर्ष जेल किंवा 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते किंवा दोन्हीही होऊ शकतात. आणि सबसिक्वेंटली जर सेकंड टाईम किंवा थर्ड टाईम जर ही ई सिगारेट सापडली तर मग 3 वर्ष जेल आणि 5 लाखापर्यंत दंड अशा साधारण शिक्षेचं स्वरूप आहे. आता महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हा आहे की FDA कुठलंही रेग्युलेशन नाही, त्यामुळे मार्केटमध्ये या ई सिगारेट इल्लिगली अवेलेबल आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स आहेत तर यामध्ये नक्की काय काय कंटेंट्स आहेत याबद्दल कोणालाच काही कल्पना नसते आणि कुठेही ते मेन्शन केलेलं नसतं आणि म्हणूनच ते आरोग्यासाठी जास्त अपायकारक हे ठरू शकतं. अभ्यासातून असंही दिसून आलेलं आहे की जी मुलं अतिशय लहान वयामध्ये ई सिगारेट ओढण्याला सुरुवात करतात तर ती पुढे जाऊन तंबाखू किंवा सिगारेट याच्या आहारी जाण्याची शक्यता ही 10 पटीने वाढते. कुठलेही रेग्युलेशन नसल्यामुळे त्यातील कंटेंटबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती मिळत नाही. त्यामुळे काही डिव्हायसेसवरती निकोटीन फ्री असं जरी लेबल असेल तरीसुद्धा त्या केमिकलमध्ये निकोटीनचा कंटेंट हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की पेपर सिगारेट जळाल्यावर त्याच्यातून जो धूर निघतो तर त्यामध्ये साधारण 7,000 वेगवेगळ्या प्रकारचे डेडली पॉयझनस केमिकल्स असतात जे कार्सिनोजेनिक असतात, म्हणजे ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. शिवाय यामध्ये जो महत्त्वाचा कंटेंट आहे तो म्हणजे निकोटीन, जो ई सिगारेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतो. आणि या निकोटीन बरोबरीनेच फ्लेवरिंग एजंट या नावाखाली वेगवेगळे केमिकल्स यात अजून एक्स्ट्रा ॲड केलेले आपल्याला दिसून येतात, जे आरोग्यासाठी अतिशय हार्मफुल आहेत. आता आपण थोडक्यात बघूयात की नक्की कुठले कुठले दुष्परिणाम होऊ शकतात या ई सिगारेटच्या वापरामुळे. अमेरिकेत पब्लिश झालेल्या एका जर्नलनुसार या ई सिगारेटमध्ये जे काही केमिकल्स असतात, म्हणजे फ्लेवरिंग केमिकल्स असतात, याच्या बरोबरीने निकोटीनही असतं. या दोन्हीचा परिणाम होऊन आपल्या ब्लड वेसल्स या वीक होतात. त्यामुळे हार्ट डिसीजेस अर्थात हृदयरोगाची शक्यता ही कितीतरी पटीने वाढलेली दिसून येते. यामध्ये असलेला निकोटीन हा एक अतिशय ॲडिक्टिव्ह पदार्थ आहे. त्यामुळे आपल्या आर्टरीज वीक होतात, म्हणजे ब्लड वेसल्स वीक होतात आणि हा ॲडिक्टिव्ह असल्यामुळे क्विट करणं ही अतिशय अवघड जातं. म्हणजे या सिगारेटचं व्यसन सोडणं हे अतिशय पेशंटला त्रासदायक आणि पेनफुल असू शकतं. त्यामुळे विड्रॉल सिम्पटम्सही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. निकोटीनमुळे आपल्या ब्रेनमध्ये जी प्लेजर सिस्टीम आहे ती ॲक्टिवेट होते. त्यामुळे आपल्याला एक छान फिलिंग येतं आणि हा अनुभव परत परत घेण्यासाठी माणूस परत परत या सिगारेटचं सेवन करत राहतो, म्हणजे वेपिंग हे करत राहतो. पण कालांतराने व्यक्तीच्या मेंटॅलिटीमध्ये सुद्धा बदल होतात. इरिटॅबिलिटी वाढते, चिडचिड वाढते, एन्झायटी वाढते, रागाचं प्रमाण वाढतं, स्वतःवरचा कंट्रोल जातो, माणूस व्यवस्थित फोकस करू शकत नाही आणि कुठेतरी ॲबनॉर्मल स्वतःलाच वाटायला लागतं आणि म्हणून परत नॉर्मल वाटण्यासाठी माणूस परत ई सिगारेट ओढतो. असं हे दुष्टचक्र चालू राहतं. वेपिंगमुळे जो काही स्मोक आपल्या तोंडातून किंवा नाकातून शरीरात जातोय तर यामुळे सगळ्या म्युकस मेम्ब्रेन ज्या असतात ह्या आपल्या ड्राय होऊन जातात. जेव्हा तोंडामध्ये कोरडेपणा वाढतो त्यावेळी आपल्याला कुठल्याही चवी नीट समजत नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीला जास्त तिखट, खारट म्हणजे खूप स्पायसी खाण्याची इच्छा होते आणि त्यामुळे मग त्या रिलेटेड त्रासही सुरू होतात. याबरोबरीने वारंवार होणारं लंग इन्फेक्शन, खूप कालावधीसाठी दिसून येणारा खोकला हा सुद्धा वेपिंग रिलेटेड इश्यू असू शकतो. बऱ्याच केसेसमध्ये या वेपर्समुळे लंगला, आपल्या फुफ्फुसांना इंजुरी झालेली दिसून येते, ज्याला इबाली अर्थात ई सिगारेट अथवा वेपर असोसिएटेड लंग इंजुरी असं म्हणलं जातं. आणि यामुळे मृत्यू झाल्याची सुद्धा काही उदाहरणं आपल्याला जगभरामध्ये दिसून येतात. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा याचे खूपच वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात. जे पोटामध्ये बाळ आहे याच्यावर सुद्धा, त्याच्या वाढीवर सुद्धा वाईट परिणाम होताना आपल्याला दिसून येतात. बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही व्यवस्थित होत नाही. हे झालं म्हणजे तुम्ही स्वतः सिगारेट ओढत असाल तरी. पण जर तुम्ही पॅसिव्हली हा स्मोक किंवा जे काही वेपर्स आहेत हे जरी तुम्ही पॅसिव्हली इनहेल करत असाल, म्हणजे तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती असेल जी ई सिगारेट ओढतीये आणि तो स्मोक नकळत तुमच्या शरीरात सुद्धा प्रवेश करतोय, तर त्या परिणाम तुमच्या शरीरावर सुद्धा निश्चितपणेच होणार आहे. आणि त्यामुळेच आपण स्वतः किंवा आपल्या जवळ असणारी कुटुंबातली एखादी व्यक्ती यापैकी कोणीही ई सिगारेटचं सेवन हे करता कामा नये. यातलं जे निकोटीन आहे किंवा फ्लेवरिंग केमिकल्स आहेत तर हे प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या शरीरात जात आहेत आणि प्रत्येक श्वासाबरोबरच कॅन्सरची रिस्क ही वाढत जाते.
तसेच ई सिगारेटचं व्यसन ज्यांना आहे अशा व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कितीतरी पटीने वाढलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने ई सिगारेट ओढणारे लोक हे स्वतःचं तर नुकसान करतातच, पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या इतर लोकांचंही नकळत नुकसान करत असतात. यातील जे कार्सिनोजेन्स असतात अर्थात कॅन्सर कॉझिंग एजंट्स जे असतात, तर यामुळे आपल्या फुफ्फुसांना इंजुरी होऊन त्याचं आरोग्य हे बिघडतं आणि क्रॉनिक लंग डिसिजेस यामुळे या व्यक्तींमध्ये दिसून येतात. ई सिगारेटबद्दल अजून एक मिसकन्सेप्शन आहे, ते म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की सिगारेट स्मोकिंग जी नॉर्मल सिगारेट आहे किंवा पेपर सिगारेट आहे त्याचं व्यसन सोडवण्यासाठी ई सिगारेटचा आपण वापर करू शकतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण निकोटीन हे दोन्हीमध्येही आढळतं आणि त्याचे जे काही वाईट परिणाम शरीरावर होणार आहेत हे दोन्हीमुळे तितक्याच प्रमाणामध्ये हे आपल्या शरीरावर होतात. तर जगभरामध्ये अशा बऱ्याचशा केसेस दिसून आल्या की ज्यामध्ये ई सिगारेट ओढणारे लोक यांना लंग इंजुरी झाल्यामुळे व्हेंटिलेटरसुद्धा लावावा लागला. त्यातूनही काही लोक हे रिकवर होऊ शकले, पण काही मात्र रिकवर होऊ शकले नाहीत. एकंदरच ई सिगारेट त्यातील निकोटीनसोबतच त्यात वापरण्यात येणाऱ्या फ्लेवरिंग एजंटमुळे जास्त धोकादायक ठरते. ई सिगारेटमध्ये जे काही वेगवेगळे कार्सिनोजेनिक घटक आढळतात त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या फुफ्फुसावर किंवा हृदयावर दोन्हीवरही होतो. हृदयाच्या विकारांचा धोका यामुळे दुपटीने वाढतो. त्याचप्रमाणे दमा किंवा फुफ्फुसाचे इतर आजार, गॅस्ट्रिक अल्सर या सगळ्या आजारांची शक्यताही वाढते. त्यामुळे स्मोकिंग काय किंवा वेपिंग काय दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे, अतिशय वाईट आहे आणि म्हणूनच आपण यापासून लांब राहणं हे केव्हाही चांगलं. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. होपफुली तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल, तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.